थँक्यू. भेटतो मी नंतर. ओके. यार घोरपडे, यस बॉस. आपली सॉलिड ट्रॅजेडी झाली यार. म्हणजे आपल्याला आता आपल्या आयुष्याचं ध्येय साप बोले तो अपनी मंजिल. नाही पण ती आणि कुठली? अब देख, सारंग दोस्त आहे आपला बरोबर. आणि सावली सिस्टर. सारंग आणि सावली यांचं मनोमिलन काहीही झालं तरी घडवून आणलंच पाहिजे. हॅलो हॅलो अक्की, कशी आहेस तू? काय करतेयस? अप्पू, केवढा उशीर झालाय, तू अजून झोपला नाहीस? काय अक्के तू पण, एकतर तू फोन करत नाही आणि तुला माझी आठवण बी येत नाही आणि वरून माझी परीक्षा तोंडावर आली आहे, त्याचं टेन्शन आलंय मला. हो बाळा, मी समजू शकते, पण काय करू, मला कामातून वेळच नाही मिळत. पण मला पण तुझी खूप आठवण येते. मी नंतर करते. कोण आहे? अप्पू. दे. काय रे, झोपलं नाहीस का अजून? नाही ना, अभ्यास करत होतो. ते आता परीक्षेचं टेन्शन आलंय ना मला. अरे बापरे, परीक्षेचं टेन्शन आलंय. अपू तुला माहिती आहे का, मला पण टेन्शन यायचं. मी काय करायचो माहितीये, मी अभ्यासाकडे लक्ष द्यायचो. परीक्षा तर होणारच आहे ना. तू पण असंच कर, तू अभ्यासाकडे लक्ष दे. जास्त टेन्शन आलं, जास्त अभ्यास कर. काय हवं तर प्लॅनिंग कर, टाइम टेबल बनव. बरं झालं दाजी तुम्ही सांगितलं. दाजी अक्कीकडे फोन द्या की. हा देतो. धर. हा अप्पू. अक्की, दाजींकडून शिक की जरा कसं बोलायचं ते. बघितलं ना किती छान, किती प्रेमानं समजवलं त्यांनी मला. बरं, मी शिके ना. तू आता झोप, खूप उशीर झालाय. तू जेवलीस का? सगदेवा, बाळार हप्ता भरले पण तरी पैसा जमा होतील का बघतोय. बाबा, काय रे बाळा? ते आमच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यासाठी सरांनी ना फी भरायला सांगितलीये. आता मी झोपतो, मला सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा आहे. सावली, काय झालंय? काय नाही. तुम्हाला चहा नाही आवडला का? चहा आवडला मला, पण जी व्यक्ती दररोज चहा द्यायला येते ती व्यक्ती आज नाही आली. म्हणजे तू आज चहा द्यायला का नाही आलीस सावली? माझ्या हातात हे काम होतं ना, म्हणून मी सर्व आजींना पाठवलं. एक विचारू? दररोज काम असतं ना तुला, पण रोज तूच येतेस चहा द्यायला. मग आज नेमकं काय झालं? कॉन्सर्ट वरून आल्यापासून काहीतरी बदल झालाय तुझ्यात. आय डोंट नो काय झालाय, पण तुझ्या चेहऱ्यावरची स्माइल पण गेली आहे सावली. काय झालंय सावली? याआधी मी जेव्हा जेव्हा संकटात अडकलो तेव्हा एका मुलीने मला मदत केली. ती मुलगी दुसरी कोणी नसून अस्मिता असावी. आज गव्हाच्या पिठाचा ज्यूस देणार आहेस का? म्हणजे खाली बघ. सावली, काय? मी करते वहिनी. मी
वहिनी, सावलीचं कामाकडे लक्ष नाहीये. तिला सांग कामाकडे लक्ष द्यायला. सावली, मी करते. राम नाम घे, हरीचे नाम घे. राम नाम घे, हरीचे नाम घे. मगच प्राण्या इथे सुखाने, मगच प्राण्या इथे सुखाने. तू आराम घे, राम नाम. अखंड सौभाग्यवती भव. नव सौभाग्यवती आहेस ताई. माझ्या बहिणीसारखी आहेस. तुझ्या भाळी सदैव सुख नांदू दे. महाशिवरात्र जवळ येते, पण येणारी महाशिवरात्र काहीतरी संकेत दर्शवते बघ. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? प्रसंग अडचणीचा आहे, तसा इशारा मिळतोय. अडचणीचा म्हणजे काही संकट येणार आहे का? ताई, तुझ्या सौभाग्यावर संकट येऊ पाहते. तुझं कुंकू धोक्यात येत आहे. अरे देवा, काही करता येईल का? सांगतो, एक उपाय आहे. जा, तुझ्या हातानं धान्य दे. अखंड सौभाग्यवती भव. मी खरं सांगू का, या सगळ्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे आयुष्यात अशा काही घटना घडून गेल्या की या सगळ्यावरचा माझा विश्वासच उडाला. हे सगळं मुलांसाठी करते हो. लहानपणापासून झालेले संस्कार आणि आपली संस्कृती, त्याच्यामुळे तुमचा मान राखला. तुम्ही येऊ शकता. उन्हाच्या चटक्याने भाजेल सावली ती सुखाची. कर मनोभावे भक्ती त्याची, मर्जी होईल शिवाची. राम नाम घे, हरीचे नाम घे. राम नाम घे, हरीचे नाम घे. अमृता, खूप वर्षांपूर्वी आपल्या घरी असाच एक वासुदेव आला होता आणि मला असं सांगितलं होतं, आपल्या सारंगच्या आयुष्यात ना एक आयुष्य रेषा येईल. आणि आलं कोण? सावली तिच्या नावाप्रमाणेच आहे. तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणार आहे. असो, चल आजचं. म्हणजे सारंग सरांचा जीव माझ्याच हातात आहे. सावली, आता माझ्याशी पण बोलायचं टाळणारच का? तुला कॉन्सर्टवरनं आल्यापासून बघते, स्वतःच्याच विचारांमध्ये असतेस. सारंगशी पण नीट बोलत नाही असे जाणवतंय मला. सावली, माझ्याशी बोलू शकतेस तू. काय झालंय मला सांग. काही नाही. सावली, तुझा चेहरा आणि तुझे शब्द अजिबात जुळत नाहीयेत. सांग ना, काय झालंय? वहिनी, बरं ठीक आहे, मला सांग आता ह्याच्यावरनं तू काय निष्कर्ष काढलास? हेच कळत नाही. मी सांगू? सावली, यावरून एवढंच कळतं की सारंगचं मन खूप शुद्ध आहे. त्याचं प्रेम आहे ना खूप प्रामाणिक आहे.
म्हणूनच समोरचा माणूस चुकीचा असला तरी त्याचं मन नाही बदललं. सावली, आता उद्या जेव्हा तो तुझ्या प्रेमात पडेल ना, तेव्हा मी तुला खात्रीने सांगते, तू जगातली सगळ्यात सुखी स्त्री असशील. सावली, अजून काही आहे का? सावली नाही, आधी आपल्याला ना शहानिशा करून बघावी लागेल. ते जगन्नाथजीच करू शकते. तेच काय ते योग्य मार्ग दाखवते. हो, पण तू त्यांना भेटणार कशी? वहिनी तेच तर कळत नाही. पण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा त्यांना कळेल ना की प्रश्न माझ्या आणि सारंग सरांच्या आयुष्याचा आहे, तेव्हा ते आमच्या बाजूने नक्की उभे राहतील. बरं ठीक आहे, तू जाऊन भेट जगन्नाथजींना. चांगलं तर विचार करत बसू नकोस, लगेच निघ. हो, येते मी. मूर्ख मुलगी जगन्नाथला भेटायला का चालली? नाही, मला या मुलीचा पाठलाग करावाच लागेल. तिरोत्तमा मॅडम, मला बाहेर जायचंय, जाऊन येऊ का? तू कुठे जातेस, काय करतेस, कुणाला भेटतेस, याच्याशी मला काही एक घेणं देणं नाही. तुला हवं तिथे जा. इनफॅक्ट मी तर म्हणते परत नाही आलीस तरी चालेल. काय रे, लवकर आलास? हा, लवकर आलो, कारण उद्या जरा लवकर मीटिंगसाठी जावं लागणार. एकटं नाही जायचं, कुणाला तरी सोबत घेऊन जा. अगं नाही आई, काही गरज नाही, जाईन मी एकटा. सारंग, गरज आहे, एकट्याने कुठेही जायचं नाही. तुझ्यावर हल्ला झाला होता, मला काळजी वाटते सारंग. आई हे बघ, सगळ्या गोष्टी सॉर्ट झाल्यात आता, काळजी नको करू तू, मी जाईन एकटा. आई, त्या ॲडव्होकेटनी फायनल ॲग्रीमेंट्स दिलेत म्युझिक कंपनीच्या टेक ओव्हरसाठी. तू एकदा चेक कर आणि मला सांग. काय झालंय? सारंग बाहेर चाललंय, त्याला सिक्युरिटीची गरज आहे. सिक्युरिटी? त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जा. तुला सिक्युरिटी पाहिजे? राजकुमार, हां हां, चल चल. हे असं आधी कधीच वाटलं नव्हतं मला. मग अचानक ही अशी अनामिक भीती का वाटते? कधी तुझा मित्र येणार आहे तो इन्स्पेक्टर देवा? दादा ऐक ना, खरंच गरज वाटते का तुला? म्हणजे पोलीस प्रोटेक्शन का घ्यायचंय? आईने सांगितले म्हणून. तुला नको आहे का? आईशी बोल. नाही नाही, असू दे. फाईन. एक्सक्यूज मी गाईज, एनी प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम नाहीये. बाजारात रताळी मिळत नाहीये. तुमच्याकडे मिळत आहेत का 2 रताळी? प्रॉब्लेम आहे म्हणून पोलीस स्टेशनला येतात ना लोक. मी राजकुमार मेंदळे, हा सारंग मेंदळे. याला पर्सनल सिक्युरिटी पाहिजे म्हणून आलो. याला पोलीस प्रोटेक्शनची काय गरज आहे? प्लीज प्लीज प्लीज, फॉर्मॅलिटीज काय आहेत ना त्या मी कम्प्लीट करीन. याला पोलीस प्रोटेक्शन देणार आहात तुम्ही, कळलं? फालतूच्या चौकशा करू नका. हो हो,
घाबरलो. घोरपडे बॉस बघितलं का? आपल्या चौकीत येऊन कोणीतरी आपल्यालाच कायदा शिकवतोय हा. नाही बघितलं साहेब आणि ऐकलं सुद्धा. पण कसं आहे ना, हल्ली जमाना वेगळा आहे ना. हल्ली कोण पण उठतं आणि त्या सोशल मीडियावर नको ते ज्ञान पाजळत असते. हे बरोबर आहे, पण ही आपली चौकी आहे ना. बोले तो अपना एरिया, इधर सिर्फ अपना ही कानून चलता है. इधर ये सब अलाउड नहीं है. मला माहिती आहे ना बॉस, मला माहिती आहे, पण ह्यांना माहित नाही ना. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी व्यवस्थित समजून सांगतो त्यांना. मी काय म्हणतो, तुम्ही दादाला बाहेर घेऊन जा आणि जी काही फॉर्मॅलिटी असेल ती सांगून टाका. चालते की या, तुम्हाला थंडा पाजतोय. नाही ते गरम होतंय ना, थंडा पाजतो म्हणजे बरं वाटेल. या. पोलीस प्रोटेक्शन घ्यायचंय तुला, कळलं ना? ये चल. काय रे काय पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे तुला? आईला काळजी वाटते, बाकी काही नाही. हा, आता आई म्हटल्यावर काळजी आलीच रे. तरी बरं आहे, तुझी काळजी करणारा कोणीतरी आहे तुझ्या आयुष्यात. आपल्या नशिबात तसं कोणीच नाही रे. पण तू टेन्शन घेऊ नको. वेन देवा इज हिअर, ही विल टेक केअर. दादाचं बोलणं जरा तू मनाला लावू नको घेऊ प्लीज. हा हा, गंमत केली रे मी. तेरा भाई मतलब अपना भाई. वो छोड, तुझी मैत्रीण कशी आहे? आहे काही दिवसांपासून जरा शांत झाली आहे. ठीक आहे, चल मी निघतो. चल. माणूस तेव्हाच शांत होतो जेव्हा त्याचा हार्ट ब्रेक होतो. हे सिस्टर, तुझं दुःख तुझा देवा भाऊ नक्की दूर करणार. काय हो, कुणाची पत्रिका बघताय? सारंगची. त्याच्या पत्रिकेत मृत्यूयोग आहे. काय सांगताय काय? अहो मग हे आपण लगेच तिलोत्तमाला सांगायला हवं. वेडी आहेस का अलका? तिलोत्तमा ऐकणार आहे? आणि हे इतकं सगळं घडून गेल्यावर खरंय. मी काय म्हणते, नाही म्हणजे मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, पण माझ्यासाठी एकदा सारंगची पत्रिका नीट बघून खात्री करून घ्या ना. का अलका, 1.5 तास झाला मी ती पत्रिकाच बघतोय. पण सारंगची ग्रहदशा सांगतेय की तो अशा रेषेवर उभा आहे की कधी काही होऊ शकतं. असं कसं? पण म्हणजे आपण यासाठी काहीच करू शकत नाही? काहीतरी तर उपाय असेल ना तुमच्याकडे? आता त्याची आयुष्य रेषाच त्याला वाचवू शकते. सावली, इतक्या रात्री? सावली, ये आत ये. ये बस. काय ग, तू आत्ता यावेळेस अशी एकटी? बाळा काही अडचण नाही ना? अडचण आहे. मी खूप महत्वाच्या कामासाठी आले. असं काय महत्वाचं काम होतं त्यासाठी इतक्या रात्री यावं लागलं तुला? सांगते. घराबाहेर वासुदेव आला होता. त्याने मला सांगितलं की माझ्या सौभाग्यावर खूप मोठं संकट येणार आहे. पण ते संकट नेमकं काय तेच सांगितलं नाही त्याने. हेच विचारायला मी तुमच्याकडे आले.